दिला कशासाठी दिला? भजनासाठी दिला. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा 3.5 हाताचा नरदेह भगवंतानं तुम्हा आम्हाला दिला, भजनासाठी दिला, परंतु त्याचा वापर आपण भजनासाठी करत नाही. कारण ज्यावेळेस आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये 3 महिन्याचे होतो त्यावेळेस आपला हे शरीर गोलाकार स्वरूपाचं होतं, परंतु ज्यावेळेस आपण 3 महिने आणि 15 दिवसाचे झालो त्यावेळेस भगवंताने आपल्याला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जिन तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. त्यावेळेस भगवंताने आपल्याला हात पाय कान नाक डोळे दिले, परंतु देत असताना या हाताला विचारलं की जन्माला आल्याच्या नंतर काय करणार? तर या हातानं भगवंताला सांगितलं की भगवंता मी जन्माला आल्याच्या नंतर दान करेन, म्हणून दाते हो दान करा, जाते हो पंढरपुरा. त्यावेळेस या पायाला विचारलं काय करणार? तर या पायाने सांगितलं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी मी करेन. या तोंडाला विचारलं काय करणार? तर या तोंडाने सांगितलं भगवंता सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. भगवंता तुझं सतत नामस्मरण मी या मुखाने करेन. या डोळ्याला विचारलं काय करणार? तर या डोळ्याने सांगितलं सदा माझे डोळे जोडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयर्या. या डोळ्याने मी सतत तुझी मूर्ती बघेल, तुझं रूप मी माझ्या डोळ्यामध्ये हृदयामध्ये साठवून ठेवेल. कारण तो भगवंत कसा आहे, त्याचं रूप कसं आहे सांगून जाईल. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी साजनी, सुख झाले ओ साजनी साजनी. तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. त्या भगवंताचं रूप कसं आहे? रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. त्याचप्रमाणे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. अशा असणारा त्या भगवंताचं रूप आहे. राजसु कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, असं असणारं त्या भगवंताचं रूप आहे. ज्यावेळेस या डोळ्याला विचारलं जन्माला आल्याच्या नंतर काय करणार, त्यावेळेस या डोळ्याने सांगितलं भगवंता या डोळ्याने मी तुझी मूर्ती बघेन, पण भगवंता या ज्या गर्भाच्या यातना आहे त्याच्यापासून मला बाहेर काढ. कारण जन्माला आल्याच्या नंतर मी तुझं नामस्मरण करेन, परंतु आता यापासून मला बाहेर काढ. एक वेळ करी या दुखा वेगळे, एक वेळ करी या दुखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवोनी, दुरितांचे जाळे उगवोनी. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रहीन दिवस पांडुरंग, रात्रहीन दिवस पांडुरंग. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. भगवंता या ज्या गर्भाच्या यातना आहेत त्यापासून मला तू बाहेर काढ. मी जन्माला आल्याच्या नंतर तुझं नामस्मरण करेल, परंतु ज्या वेळेस भगवंतानी या गर्भाच्या यातनांपासून या जीवाला बाहेर काढलं आणि सांगितलं का रे, जोपर्यंत तू आईच्या गर्भामध्ये होतास त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतंस की भगवंता
मी जन्माला आल्याच्या नंतर तुझं नामस्मरण करेल, परंतु आता मला या गर्भाच्या यातनापासून तू बाहेर काढ. आता मी तुला या गर्भाच्या यातनापासून बाहेर काढले, तर आता तुला नामस्मरण करायला काही अडचण नाही. तर त्यावेळेस हा जीव भगवंताला म्हणतो की भगवंता मी असं कधी म्हंटलो. त्यावेळेस हा जीव भगवंताला सांगतो, परंतु भगवंताने मला सांगायचं काय, तर भगवंताने हा देह आपल्याला दिला. कशासाठी दिला? भजनासाठी दिला. कारण ब्रह्मदेवानं ज्यावेळेस ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेस अगोदर सर्व प्राणी जीव जंतू निर्माण केले, परंतु त्यातला एकही ब्रह्मशास्त्राला गुरुला भगवंताला मानणारा नव्हता. त्यावेळेस ब्रह्मदेवानं विचार केला की आता ही 4 पायाची योनी बंद करायची आणि उभी 2 पायाची मानव योनी उभी करायची. का? तर अगोदर जे प्राणी जीव जंतू निर्माण केले ते भगवंताला ब्रह्मशास्त्राला गुरुला मानणारे नव्हते. मग आपण भगवंताला मानावं, भगवंताचं नामस्मरण करावं, चिंतन करावं म्हणून ब्रह्मदेवानं आपल्याला जन्माला घातलं. परंतु जन्माला घालत असताना ब्रह्मदेव पृथ्वी मातेकडे गेले. आता मानव निर्मिती करायची, मानवाचा जन्म म्हणजे खूप पुण्य त्यासाठी करावं लागतं. मग आता ब्रह्मदेव पृथ्वी मातेकडे गेले. पृथ्वी मातेकडे आपलं थोडस शरीर ब्रह्मदेवानं मागितलं. पृथ्वी मातेनं सांगितलं की माझं शरीर मी तुम्हाला द्यायला तयार आहे, परंतु माझं शरीर मला